आप देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन न्यूज 18। भुसावल के पूर्व नगर अध्यक्ष अनिल चौधरी ने जलगांव कलेक्टर कार्यालय में निर्दलीय भरा विधान परिषद का नामांकन, राजनीतिक में हलचल तेज। जलगांव भुसावल शहर के पूर्व नगर अध्यक्ष माजी नगर अध्यक्ष अनिल चौधरी ने आगामी विधान परिषद चुनाव के लिए अपनी मजबूत दावेदारी पेश कर दी है। उन्होंने जलगांव जिलाधिकारी कार्यालय कलेक्टर ऑफिस पहुंचकर निर्दलीय अपक्ष उम्मीदवार के रूप में अपना नामांकन पत्र दाखिल किया। अनिल चौधरी के इस कदम के बाद से जिले के राजनीतिक गलियारों में चर्चा का बाजार गर्म हो गया है। भुसावल की राजनीति में अच्छी पकड़ रखने वाले चौधरी ने किसी पार्टी के बजाय निर्दलीय चुनाव लड़ने का फैसला किया। इससे को लेकर कई तरह के कयास लगाए जा रहे हैं। राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि अनिल चौधरी के इस फैसले से मुख्य राजनीतिक दलों में समीकरण बिगड़ सकता है और मुकाबला त्रिकोणीय दिलचस्प हो सकता है। नामांकन दाखिल करने के दौरान उनके साथ भारी संख्या में समर्थक और कार्यकर्ताओं उपस्थित थे। मी उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केलेला आहे आणि मागच्या 15 दिवसापासून कामाची सुरुवात केली आणि सुरुवातीची माझी जी मीटिंग झाली होती भुसावळला, त्या मीटिंगमध्ये 109 नगरसेवक होते आणि एक भक्कम पाठिंबा त्यांनी मला दिल्याबद्दल तेव्हापासून एक तयारी सुरू केली आणि जवळपास या मतदारसंघाचा अर्धा दौरा झाला आणि मी प्रत्येकाच्या भेटी घेतल्या। कमीत कमी 400 नगरसेवकांशी माझा संपर्क आतापर्यंत होऊन गेलेला आहे। आम्ही चौधरी परिवार आहे। भुसावळ शहरात आम्ही इलेक्शन लढलोय, आमच्या समोर मंत्री सुद्धा लढलेला आहे आणि काय झालं होतं, आम्ही जिंकलेलो आहे। तर आम्ही असं काही भावनी काय म्हटलं गिरीश भाऊने, तो त्यांचा भाग आहे, पण आम्ही काय आहे आणि एक वेळेस आम्ही मैदानात उतरलो तर आम्ही लढतो। मागच्या वेळेस मी लढलेलो आहे, निखिल खर्चे असतील, ईश्वर जैन असतील, आखरीपर्यंत मी फाईट दिलेली आहे। माझं तिकीट उशिरा डिक्लेअर झाल्यामुळे मी मागच्या वेळेस हरलो, म्हणून आता मी अपक्ष आणि माझी मैत्री जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि पक्ष सोडून माझ्या मैत्रीची जीत होणार आहे। विजयाची 100% खात्री आहे मला। गिरीश भाऊ सोबत माझी भेट झाली। गिरीश भाऊने एक स्टाईलने मला म्हटलं की आमच्या विरोधात लढतोय का? म्हटलं हो भाऊ, कारण लढाई असते। शरद ताडे माझा जीवलग मित्र आहे 30 वर्षापासून। नंदू भाऊ एक चांगलाच मनुष्य विचार, तर माहोल बनेल आणि सेकंड मतात तर मला दोघे बाजूने पडतो, 2 नंबरचा मत। News 18 right to information.